वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुद्ध केवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आमचं सर्व विशुद्धी ज्ञानाधिकार सुरू आहे, त्याद्वाद अधिकार सुरू आहे आणि यामध्ये 47 शक्तींचं वर्णन आम्ही बघतो आहे। 17वी अगुरु लघुत्व स्वप्रतिष्ठित आहे। एवढं सूक्ष्म परिणमन आमच्या ज्ञानाचा विषय बनत नाही, तरीही आगम ज्ञानाने आम्ही हे जाणू शकतो। हे सगळं ज्ञान केवल ज्ञान गम्य आहे, केवल ज्ञानींचा हा विषय आहे आणि आमच्या ज्ञानाचा हा विषय बनत नाही की कशी असते षष्ठानपती आणि वृद्धी। पण ठोकळ मानाने आम्ही काही त्या ठिकाणी अशा प्रकारे 6 स्थान हानीचे आणि 6 स्थान वृद्धीचे कसे असतात याचं वर्णन आम्ही पाहू शकतो। की वृद्धीची पहिल्यांदा 6 स्थान, तर अनंत गुणवृद्धी, असंख्य गुणवृद्धी, संख्यात गुणवृद्धी आणि संख्यात भागवृद्धी, असंख्यात भागवृद्धी आणि अनंत भागवृद्धी अशी ही 6 स्थान आहे। याला म्हणायची वृद्धीची 6 स्थान। आणि हानीची 6 स्थान अनंत भाग हानी, असंख्यात भाग हानी, संख्यात भाग हानी, संख्यात गुणहानी, असंख्यात गुणहानी आणि अनंत गुणहानी। अशा तऱ्हेने या 6 हानीची स्थान थोडक्यामध्ये जर आम्ही याचं स्वरूप लक्षात घेतलं तर पर्याय प्रगट झाली, म्हणजे जणू काही वृद्धी झाली आणि वृद्धीची ती 6 स्थान आणि पर्यायीचा व्यय झाला म्हणजे हानी झाली। या रूपाने हानी स्थान अशी ही षष्ठानपतीत आणि वृद्धीची स्थान पाहिली। आणि प्रत्येक गुणामध्ये हे परिवर्तन स्वभावतः म्हणजे स्वाभाविक गुण प्रगट झाले तिथेही होतात आणि संसार अवस्थेमध्ये देखील अशा प्रकारचं परिणमन दिसतं। फक्त संसार अवस्थेत अनंत भागहानी आणि अनंत गुणवृद्धी हे परिणाम दिसत नाही, तर मला बाकीचे परिणाम त्या ठिकाणी पाहायला मिळतात। कोणत्याही गुणाच्या अविभाग प्रतिच्छेदाची प्रगट कार्यरूपाने हानी किंवा वृद्धी होते तेव्हा वरील क्रमाने होते। गुण पाहतो आहे आणि गुणामधले अविभाग प्रतिच्छेद म्हणजे गुणांश मापनाचं सगळ्यात लहान माप, आणि याच्यामध्ये जेव्हा काही कार्य आम्हाला दिसत आहे तर अशा तऱ्हेने ते कार्य होतं, म्हणजे प्रतिसमय ती पर्याय याप्रमाणे बदलते। जर वृद्धी होणार असेल तर प्रथम अनंत भाग रूप म्हणजे कमी वृद्धी होते आणि पुढे वाढत वाढत अनंत गुणरूप वृद्धी होते। यामध्ये ही क्रम आहे। पहिल्यांदा थोड्यापासून सुरुवात होऊन पूर्णत्वाला पोहोचणारा अशा प्रकारचा वृद्धीचा क्रम आहे। आणि जेव्हा गुणांची हानी होते तेव्हा अनंत गुण हानी रूप मोठी हानी होते आणि नंतर क्रमाने कमी कमी हानी होते आणि सर्वात कमी हानी शेवटी होते। असा हा क्रम याच्यामध्ये षष्ठानपतीत हानी वृद्धीमध्ये ठोकळ मानाने समजायचा। हा क्रम आणि परिणाम हा केवली गम्य आहे। पर्याय ही द्रव्यापासून वेगळी असू शकत नाही, ती द्रव्यातून उत्पन्न होते आणि द्रव्यातच विलीन होते। अशा अनंतानंत पर्यायांमध्ये द्रव्य कधीही जडरूप होत नाही। केवल ज्ञान पर्यायीतही अविभाग प्रतिच्छेदांची आणि वृद्धी सतत सुरूच आहे,
कारण हा वस्तूचा स्वभाव आहे. केवल ज्ञान घटले किंवा वाढले असं नाही. जसं आमच्या ज्ञानामध्ये अविभाग प्रतिच्छेद कमी व्यक्त असतील तर ज्ञान कमी असतं. जास्त व्यक्तता असेल तर ज्ञान वृद्धिंगत दिसतं. आमच्या अल्पज्ञानांच्या फरक असा पडतो. परंतु केवल ज्ञानामध्ये तर सगळं काही समान परिणमन आहे, सदृश परिणमन आहे, पण पर्याय मात्र बदललेली असणार आहे. निगोदी जीवांमध्ये देखील ही हानी वृद्धी सुरूच आहे. तर अशी ही अनुपम अणुत्तर शक्ती, त्याचा प्रभाव आपणा सर्वांना प्रतीतीत यावा या मंगल भावनेसह ओम ह्रीम अगुरु लघत्व शक्ती स्वरूपोहम. आता 18वी आमची उत्पाद व्यय ध्रुवत्व शक्ती, ही पण आत्मेची शक्ती आहे. आणि ही शक्ती कशी आहे तर क्रमाक्रम वृत्त वृत्तित्व लक्षणा उत्पाद व्यय ध्रुवत्व शक्ती, म्हणजे क्रमाने वृत्तीरूप आणि अक्रमाने वृत्तीरूप. क्रमाने वृत्तीरूप याचा अर्थ पर्याय रूप आणि अक्रमाने वृत्तीरूप म्हणजे गुणरूप असं परिणमन, हे ज्याचं लक्षण आहे. अशी ही उत्पाद व्यय ध्रुवत्व नावाची शक्ती आहे. अरे आत्मन, उत्पत्ती विनाश हा सृष्टीचा नियम आहे. ज्याची उत्पत्ती झाली त्याचा नाश निश्चितपणे होणार आहे. पर्यायीची उत्पत्ती आहे, पर्यायीचा नाश निश्चित आहे. पण यातही तो स्वभावाने टिकून आहे. पण समूळ एखादी वस्तू नष्ट झाली किंवा समूळ कुणीतरी नवीन काहीतरी उत्पन्न झालं असं कुठेही दिसत नाही, असं होणं नाही. सहा द्रव्य ही त्रितयात्मक त्रिलक्षणात्मक आहे. सहा द्रव्य आणि त्यांची संख्या ही सगळी निश्चित आहे. जीव अनंतानंत आहे, ते त्यांची संख्या निश्चित आहे. ही द्रव्य प्रति समय उत्पाद व्यय ध्रुव रूपाने परिणमत होत आहे. याच्यामध्ये पर्यायी बदलतात आहे आणि तरी देखील नित्यता त्या ठिकाणी विद्यमान आहे. याला म्हणायचं त्रितयात्मकपणा, उत्पाद व्यय ध्रुवता किंवा त्रिलक्षणात्मकपणा. आणि याच बेसिसवर हिंदू तत्वज्ञानामध्ये त्यांनी 3 देवता मांडल्या, ब्रह्मा, विष्णू आणि शंकर. ब्रह्मा उत्पत्तीची देवता म्हटलं, नंतर विष्णू प्रतिपालन म्हणजे ध्रुवता टिकवणार, आणि महेश तांडव करून सर्व नष्ट करणार. ही 3 बाजू त्रितयात्मकपणा. पण हा त्यांनी 3 देवांच्या माध्यमातून किंवा एकाच त्याच्यामध्ये 3 मुख दाखवून ही त्यांनी कल्पना त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. नित्य नूतनता, प्रतिसमय नवीन पर्याय होते आहे, म्हणजे जुनं काहीही नाही, नवीन आहे आणि तरीही चिरंजीवत्व. या शक्तीच्या चिंतनानेच विश्वाचे अनुपम सम्यक दर्शन घडते आणि खरंच आम्हाला तशा प्रकारचा स्वभाव लक्षात येतो. आणि स्वभाव हा नेहमी तर्कगोचर, हा तर्क त्या ठिकाणी चालत नाही. हे असं का? त्रिजगात्मक त्रितयात्मक वस्तूचं लक्षण का? हे असं का? या ठिकाणी आम्हाला तर्क चालत नाही. 6 द्रव्यच का? तर्क चालत नाही. हा अनादि अनंत का? तर्क चालणार नाही. काही निश्चित अशी सनातन सत्य आहे की जी या विश्वामध्ये निरंतर विद्यमान राहणार आहे. कोणी विपरीत श्रद्धा केली तरी ही सत्य बदलणार नाही. आमचं ज्ञान विपरीत होईल पण वस्तुतत्व मात्र कधीही विपरीत होऊ शकत नाही. म्हणून आम्ही बघितलेलं होतं की ज्ञानामधला एकांत अनेकांत हा दूषित असू शकतो, पण वस्तूमधला अनेकांत त्याला कुणीही चॅलेंज देऊ शकत नाही. तो कधी खोटा होऊ शकत नाही. वस्तू स्वभावाची उकल करणारी ही शक्ती. वस्तूचा स्वभाव कसा आहे? स्वभाव आहे उत्पाद व्यय द्रव्ययुक्तम सत. हा वस्तूचा स्वभाव आहे आणि हा स्वभाव आम्हाला अनुमानाने पटतो, आगमातही आहे
आणि प्रत्यक्षामध्ये देखील त्याची प्रचिती आम्हाला जीवनात येते. क्रम प्रवृत्ती रूप आणि अक्रम प्रवृत्ती रूप असणे हे या शक्तीचं काम आहे. क्रमाने उत्पन्न म्हणजे उत्पाद व्यय रूप आणि अक्रमाने म्हणजे द्रव्य रूप असणं हे या शक्तीचं काम आहे. किंवा क्रमाने उत्पाद व्यय हा क्रमाने दिसतो आहे, म्हणजे एका पर्यायीचा उत्पाद आहे, तो पर्याय नष्ट झाला, दुसरा पर्याय उत्पन्न झाला, हा क्रम पर्यायी मध्ये दिसतो आहे. आणि ध्रुवता नित्यता जी आहे ती अक्रम आहे. आणि सगळ्यांमध्ये या परिणमन आहे. अशा तऱ्हेने या शक्तीचं कार्य अव्याहतपणे नॉनस्टॉप अनादि अनंत असं सुरू आहे. पर्याय हा उत्पाद व्यय रूप तर गुण ध्रुव रूप. पर्याय क्रमवर्ती तर गुण अक्रमवर्ती. वस्तूचा त्रिकाली स्वभाव ध्रुव उपादान आहे, तर एक समयवर्ती योग्यता हा क्षणिक उपादान आहे. यालाच नियती किंवा भवितव्यता म्हटल्या जातं. त्रिकाली वस्तूचा स्वभाव जो आहे, उदाहरण जर आम्ही बघितलं तर गव्हामध्ये पोळी होण्याची त्रिकाली योग्यता आहे. कारण आम्हाला जर पोळी बनवायची असेल तर आम्हाला गहू घ्यावे लागतात, ही त्याची त्रिकाली योग्यता आहे. पण हे त्रिकाली उपादान रूप असलेलं कारण हे स्वयं पूर्णतः कार्यरूप परिणमत नाही. गव्हाची डायरेक्ट कधीही पोळी बनवत नाही. फक्त आम्हाला त्या पोळीसाठी गहूच लागणार आहे, ही त्या ठिकाणी शक्यता आम्हाला सांगितलेली आहे की त्यासाठी तुला हीच वस्तू घ्यावी लागणार आहे. पण त्या वस्तूमधून डायरेक्ट कार्य घडत नाही. त्यासाठी आम्हाला क्षणिक उपादान पाहावं लागतं. आणि क्षणिक उपादान त्याला म्हटलं जातं की जे कार्य घडवायचं आहे किंवा घडणार आहे असं आम्ही गृहीत धरतो, त्याच्या अनंतर पूर्व पर्याय विशिष्ट द्रव्य. शब्द लक्षात ठेवायचे. अनंतर पूर्व पर्याय विशिष्ट द्रव्य हे ते क्षणिक उपादान. यालाच भवितव्यता किंवा यालाच नियती असं म्हणू शकतो की आता दुसऱ्या समयात जे आम्ही कार्य ठरवलेलं आहे ते घडणार आहे. अशा तऱ्हेने ही नियती किंवा भवितव्यता आहे. म्हणून एक समयवर्ती योग्यता ही क्षणिक उपादान आहे. म्हणजे कार्य जे घडतं ते क्षणिक उपादानातून घडतं. जेव्हा अगदी पोळी पक्व झाली, तव्यावर शेकत आहो, ती जी त्याची शेवटची पर्याय ही त्या पोळीचं उपादान कारण आहे किंवा क्षणिक उपादान आहे. त्याला नियती म्हणू शकतो, त्याला भवितव्यता म्हणतो. ध्रुव उपादान अक्रमवर्ती आहे, तर क्षणिक उपादान क्रमवर्ती आहे. गुणरूपाने सदैव अचल तर पर्याय रूपाने प्रतिसमय परिवर्तन ही वस्तूची शक्ती आहे. शक्ती वस्तू कशी आहे तर वस्तू नित्यानित्यात्मक आहे, तत् अतत रूप आहे, एक अनेक रूप आहे. अशा तऱ्हेने वस्तूकडे आम्ही बघत असताना त्याच्यामधला काही अंश नित्य आहे, काही बदलणारा आहे. गुणरूपाने पाहिला तर गुण अचल आहे, पर्याय अपेक्षेने बघितलं तर वस्तू बदललेली आहे. अशीच ही परस्पर विरोधी शक्तींना एकत्रित घेऊन त्यामध्ये सामंजस्य प्रस्थापित करणारी ही अशी उत्पाद व्यय ध्रुव शक्ती आहे. प्रत्येक कार्याचं उपादान निश्चित असतं. आम्ही जगामध्ये देखील पाहतो की आम्हाला जर विशिष्ट वस्तू पाहिजे असेल तर त्यासाठी आम्हाला तेच उपादान कारण घ्यावं लागतं. दही बनवायचं असेल तर आम्हाला दुधापासून दही बनणार आहे, म्हणजे दूधच त्याचं उपादान कारण आहे. कशाही पासून काहीही वस्तू अशी निसर्गामध्ये देखील परिणमित नाही. म्हणून प्रत्येक कार्याचं उपादान देखील निश्चितपणे ठरलेलं आहे. दोन पर्यायी त्यांचा काळ एक नाही, यामध्ये समयभेद आहे. पण उत्पाद वेळ जर आम्हाला पाहायचा असेल तर तो एकच समय पाहायचा आणि एकच पर्याय पाहायची.
हे वाक्य परत लक्षात घ्यायचंय. दोन पर्यायीच्या अस्तित्वाचा काळ वेगवेगळा आहे. आधीची पर्याय पहिल्या समयात आहे, नंतरची पर्याय दुसऱ्या समयात आहे. दोन समय आम्ही असे धरले तर. पण उत्पाद वेळ पाहत असताना आम्हाला एकच समय पाहायचंय आणि एकच पर्याय भेद पाहायचंय. इथे समय भेद नाही आणि पर्याय भेद पण नाही. एक समय आणि एक पर्याय या शक्तीत अभिप्रेत आहे. एकच पर्याय तीन दृष्टिकोनातून तीन रूप दिसणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ वर्तमान समयी आम्ही म्हटलं की जीवाला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली, म्हणजे सम्यक्त्व पर्याय प्रगट झाला. एकच पर्याय मी पाहिला. आता या सम्यक्त्व पर्याय ज्या समयात प्रगट आहे त्या समयात त्याच पर्यायी मिथ्यात्व पर्याय नाही, म्हणजे मिथ्यात्व पर्यायीचा व्यय आहे. आणि दोन्ही पर्याय, मागची पर्यायाच्या अपेक्षेने आणि पुढच्या पर्यायाच्या अपेक्षेने श्रद्धा गुण दोन्ही मध्ये अवस्थित आहे. म्हणजे त्या ठिकाणी आम्ही द्रव्य पाहिलं श्रद्धा गुणाचं, त्याच एका पर्यायी द्रव्य गुण पण आम्ही पाहिला. इथे द्रव्याला पण पर्याय म्हटली, याचा अर्थ ती क्रमवर्ती आहे असं नाही, तर ती वस्तूचा एक अंश आहे, नित्यांश आहे. या अपेक्षेने त्या द्रव्याला देखील इथे पर्याय म्हटलेला आहे. सर्व गुण ध्रुव रूपाने सहवर्ती अक्रम आहे. आता गुण जर बघितले तर वस्तूमध्ये गुण कसे आहे, तर जे द्रव्यासोबत नित्य असतात ते गुण आहे. नित्याश्रया निर्गुणा हा गुणा, हा गुणांची व्याख्या सांगितल्या. नित्याश्रया नित्य जी द्रव्यासोबत असतात ती गुण आहे. म्हणून ध्रुव रूपानी सहवर्ती म्हणजे द्रव्यासोबत असणार, आणि अक्रम म्हणजे युगपद आहे. यात प्रदेश भेद किंवा कालभेद नाही. म्हणजे या प्रदेशावर हा गुण आहे आणि दुसऱ्या प्रदेशावर दुसरा गुण आहे असं नाही. ज्या प्रदेशावर एक गुण आहे त्याच प्रदेशावर अनंत गुण देखील विद्यमान आहे, आणि एका काळी आहे तर सर्वच काळी आहे. अशा तऱ्हेने याच्यामध्ये प्रदेश भेद आणि कालभेद नाही. पर्यायींमध्ये प्रदेश भिन्नता नाही, पण काल भिन्नता आहे. जर आम्ही पर्याय म्हटली, गुणामध्ये प्रदेश भेद पण नाही आणि काल भेद पण नाही. आणि पर्यायीमध्ये मात्र प्रदेश भिन्नता नाही, पण काल भिन्नता आहे. तिथे दोन पर्यायींच्या अस्तित्वाचा एक काळ असणार नाही. या शक्तीचं कार्य सर्व शक्तीत, गुणात आणि पर्यायीत आहे. सिद्ध पर्यायीतही ही उत्पाद व्यय ध्रुवता आहे. कोणतीही शक्ती कमी अधिक महत्वाची नाही. मग आम्ही 47 शक्तींमध्ये जर आमच्या मनात प्रश्न आला की कोणती शक्ती श्रेष्ठ आहे आणि कोणती शक्ती गौण आहे, तर शक्ती सगळ्या समान आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणती ही कमी महत्वाची आणि ही जास्त महत्वाची, ही फर्स्ट नंबरवर टाकू ही सेकंड नंबरवर, असं काहीही नाही. सगळ्या शक्ती तितक्याच महत्वपूर्ण आहे. जशी जीवत्व शक्ती महत्वपूर्ण आहे तशी परिणाम शक्ती पण महत्वपूर्ण आहे, तशीच चितिशक्ती पण महत्वपूर्ण आहे. म्हणजे सगळ्या शक्तींचं महत्व समान दर्जांचं त्या ठिकाणी आहे. म्हणून त्याचं वैभव अखंड, अभेद आणि अनंत आहे. त्रिकाली न्यायक स्वभावाच्या अवलंबनाने या स्वभावाची प्रतीती येते. हे वाक्य तर आम्हाला नित्य स्मरणात ठेवायचंय की आम्हाला आमच्या शक्तीला अनुभवायचं आहे. आमच्या शक्ती आम्हाला पर्यायी प्रगट हो असं वाटतं आहे. आमचा स्वभाव आमच्या जीवनात आम्हाला उपलब्ध करता यायला पाहिजे. हे जर आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये ध्येय रूप ठेवलेला आहे, तर आम्हाला आराधना कुणाची करायची? आम्हाला आमच्या त्रिकाली अशा आत्मतत्वाकडेच आमचं लक्ष केंद्रित करायचंय. कर्मानी केलं, कर्माला दूषण देऊन चालणार नाही. कर्म तर पृथक आहे. कर्मामधलं मी काहीही करू शकत नाही. भलाई कर्म माझ्याजवळ रात्रंदिवस विद्यमान आहे, त्याचा उदय येतो आहे, त्याचं फळ पण आम्ही भोगतो आहे. पण विचार हा करायचा आहे
की कर्म म्हणजे मी नाही, कर्माचं मी काहीही करू शकत नाही, मी कर्माचा न करता आहे न कर्माचा भोगता आहे, मी तर केवळ माझ्या आत्मपरिणामांचा करता आहे आणि मी आत्मपरिणामांचा भोगता आहे. मी काय जीवनात करू शकतो, मी माझ्या आत्म्याचं अवलंबनच घेऊ शकतो. पराचं अवलंबन घेऊन माझा पुरुषार्थ परिपूर्ण होणार नाही. म्हणून मला माझा त्रिकाली आत्मा, इथे निर्णय झाला पाहिजे, इथे भेदविज्ञान आम्हाला करता आलं पाहिजे की मी हा त्रिकाली आत्मा आहे आणि या अखंड आत्मद्रव्याचं अवलंबन घेऊन मला माझ्या पर्यायीमध्ये देखील शुद्धता प्रगट करता येते. अशा तऱ्हेचा हा भाव जीवनात सातत्याने आम्हाला जपायचा आहे. तत्वार्थ सूत्रात उत्पादवे द्रव्ययुक्तम सत ही द्रव्याची व्याख्या दिली आणि गुणपर्यव द्रव्यम ही पण द्रव्याची व्याख्या केली. गुण अक्रम आहे आणि त्याच्या पर्यायी क्रमपूर्वक आहे. या शक्तीचं प्रत्येकाला मर्म कळावं या मंगल कामनेसह ओम ह्रीम ध्रुव ज्ञायोक स्वरूपोहम. नंतरची शक्ती आहे परिणाम शक्ती, 19वी शक्ती. परिणाम शक्ती, परिणाम म्हणजे पर्याय आणि पर्याय म्हणजे काय आहे तर द्रव्य हे केवळ असं कूटस्थ नित्य रूप नाही आहे. जसं सांख्यांनी मांडलं की द्रव्य हे बदलतच नाही, त्याच्यामध्ये काही परिणामच नाही आहे, ते कूटस्थ नित्य आहे. किंवा बौद्धांनी एक धारा पकडली, त्यांनी क्षणभंगुरत्व मांडलेलं आहे. पण आचार्य या ठिकाणी दोन दृष्टींचा समन्वय साधून प्रत्येक द्रव्य आपल्या स्वभावाने स्थिर आहे, पण उत्पादव्ययानी मात्र परिणमत आहे. अशी ही विलक्षण एकतेला धारण करणारी ही शक्ती आहे. म्हणून द्रव्य स्वभावभूत द्रव्य, द्रव्याचे स्वभावभूत द्रव्य आणि व्ययोत्पाद लिंगित म्हणजे वेळ आणि उत्पादाने आलिंगित म्हणजे स्पर्शित अशी सदृश आणि विसदृश रूपेक अस्तित्व मात्रमयी परिणाम शक्ती. म्हणजे उत्पाद व्ययानी ही आलिंगित आहे म्हणजे स्पर्शित आहे आणि सदृश आणि विसदृश असं जिचं स्वरूप आहे. सदृश कशाच्या माध्यमातून तर द्रव्य पाहतोय, द्रव्य म्हणजे तोचपणा पाहतोय, अन्वय रूप पाहतोय, त्या ठिकाणी आम्हाला सदृशता दिसली की अरे ही कालचीच तर वस्तू आहे, अरे ही कालचीच तर व्यक्ती आहे. हे जे आम्ही त्या याच्यामध्ये सदृशतेच्या आधारावर बघितलं आणि तरीही विसदृशता पर्याय बदललेली आहे. पर्यायीच्या अपेक्षेने कालची पर्याय आज नाही. मंदिरामध्ये मी गेली आणि मंदिरामध्ये मी कालच्याच भगवंतांचं आदिनाथ स्वामींचं मी दर्शन केलं. वाक्य म्हणणार आहे मी दर्शन केलं आदिनाथ भगवंतांचं. जेव्हा दर्शन केलं त्याच आदिनाथ स्वामींचं तेव्हा ध्रुवतेवर लक्ष आहे आणि जेव्हा आज काहीतरी अपूर्व जाणवत आहे, नवीनच आहे, तेव्हा उत्पाद वेळ आम्हाला दृष्टिगोचर होतो आहे. अशा रीतीने या वस्तू विसदृश आणि सदृश असं जिचं स्वरूप आहे अशी ही एक अस्तित्व मात्रमयी अशी ही परिणाम शक्ती आहे, पर्याय शक्ती आहे. रे आत्मन, तुझा आत्मा त्रयात्मक स्वरूपी आहे, त्रितयात्मक. उत्पादव्यय ध्रुवताळू, उत्पाद व्ययाने दिसणारी विसदृशता बदल आणि द्रव्यामुळे दिसणारी सदृशता यांचा सुमेळ या परिणाम शक्तीत दिसतो आहे. कितीही तुझ्यात बदल झाला तरी स्वतःच्या एकत्वाशी निजरूपाशी प्रामाणिक असणारी ही शक्ती निगोद पर्यायी पासून संज्ञी पंचेंद्रिय बनेपर्यंत कितीतरी बदलांना आम्ही सामोरं गेलेले आहे आणि तरी देखील या सदृश शक्तीच्या आधारावर
द्रव्य स्वभावाच्या आधारावर त्याच आत्म्याच्या ह्या अनंत पर्यायी होताना जाणवत आहे, प्रतीतीत येत आहे की हा जो आत्मा सर्वप्रथम निगोदात होता, तिथून निघाला, अनेक पर्यायी धारण केला, कधी एकेंद्रिय, कधी द्विनेंद्रिय, चौही पंचेंद्रियापर्यंत याचं हे क्रमिक असं त्या ठिकाणी बदल, यामध्ये विसदृशता आहे, बदल आहे. निगोद म्हणजे संज्ञी पंचेंद्रिय नाही, वनस्पती झाड झुडप म्हणजे जलकायिक नाही, बदल आहे. पण बदल असताना सुद्धा एक रूपता देखील विद्यमान आहे की हा तोच आत्मा आहे की जो या ठिकाणी या पर्यायीत होता. श्रेणिकाचं उदाहरण घेतलं तर हा श्रेणिक आहे जो आज नरकामध्ये आहे. हाच नारकी म्हणजे श्रेणिकाचाच जीव पुढे महापद्म नावाचा तीर्थंकर होणार आहे. अन्वयाच्या दृष्टीने एकरूपता दिसली, बदलाच्या अपेक्षेने बदल पण दिसला, विसदृशता पण दिसलेली आहे. अशी ही शक्ती आहे. द्रव्य स्वतःच्या कक्षेत आहे आणि अतिक्रमण त्याच्या स्वभावात नाही. द्रव्य आपल्या मर्यादेत राहून परिणमन करते आहे आणि दुसऱ्याचं यत्किंचित देखील काहीही ते ग्रहण करत नाही. अशी ही वैविध्यपूर्ण असलेली शक्ती. आत्मा अनंत गुणांचा पिंड, परस्पर विरोधी वाटणारे गुण, पण वस्तुत मात्र अविरोधपणे अवस्थित राहतात. नित्यत्व, अनित्यत्व, सदृशत्व, असदृशत्व, एकत्व, अनेकत्व कशी आहे? हे विरोधी आहे, आम्हाला विरोधी वाटतात, पण ते वस्तूमध्ये अविरोध रूपाने राहतात. नित्य आहे तीच वस्तू त्याच समयात अनित्य आहे. जी वस्तू एक आहे ती त्याच समयात अनेक रूप पण आहे. तत् असत, सत असत, सगळे हे 14 भंग आम्ही समयसार मध्ये बघितले आणि या 14 भंगांच्या माध्यमातून अस्ति नास्तीचे 8 भंग केले आचार्यांनी. स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल आणि स्वभाव आणि पररूपानी 4 आणि हे 4 बाकीच्या जोड्या असे मिळून 14 भंगांच्या माध्यमातून आचार्यांनी हे विरोधी असणारे गुण आत्मद्रव्यात कसे अविरोधपणे राहतात याचं स्पष्टीकरण 14 श्लोकांच्या माध्यमातून केलेलं आहे. असं हे वस्तुतत्व. आत्मा केवळ कूटस्थ नित्य नाही, सांख्यांप्रमाणे किंवा बौद्धांप्रमाणे तो क्षणभंगूरही नाही. स्वतःचा नित्यपणा टिकवूनही आत्मा अनित्यता ही धारण करतो आहे. अशी ही शक्ती. उत्पादवे द्रव्य हा द्रव्याचा स्वभाव आहे. उत्पादवे द्रव्य भिन्न भिन्न नाही, तर अस्तित्वच या तिन्हीला एकदम स्पर्शित करते. ही सत्ता ध्रुवतेच्या अपेक्षेने सदृश आहे, तर उत्पादव्ययाच्या अपेक्षेने विसदृश आहे. ध्रुवतेशिवाय परिणाम कुणाचा? उत्पादव्यय कुणाचा? उत्पादव्ययाशिवाय परिणाम कोणते? म्हणून उत्पादव्यय द्रव्याने आलिंगित म्हणजे स्पर्शी, सदृश, विसदृश रूप एक अस्तित्व मात्र अशी ही शक्ती आहे. इथे सदृश याचा अर्थ नित्य, तर विसदृश याचा अर्थ बदल रूप आहे. आणि सिद्धांमध्ये सुद्धा असा उत्पादव्यय आणि ध्रुवता आहे. फक्त त्या ठिकाणी असं आम्ही ज्याला सदृश विसदृश संबोधतो, या ठिकाणी सदृश नित्य अपेक्षेने घेतलाय, पण सदृशच परिणमन आहे, समान समान परिणमन आहे. द्रव्यामुळे जीव द्रव्य जीवरूप राहिले, तर उत्पादव्ययामुळे ते कूटस्थ नित्य राहिले नाही. उत्पाद सद्भाव रूप आहे, तर व्यय हा अभाव रूप आहे. उत्पाद म्हणजे उत्पन्न होणं,
म्हणजे आम्ही सद्भाव पाहिला आणि त्या सद्भावामध्ये आम्हाला व्यय पण दिसला. जसं आम्ही म्हटलं की एखादा कप फुटला, कप फुटला म्हणत असताना आम्ही काचेचे तुकडे बघितले, म्हणजे काचेच्या तुकड्यांचा उत्पाद बघितला. पण आम्ही त्या उत्पादाला कप फुटला म्हणजे कपाच्या माध्यमातून पाहिलं. आम्ही तो व्यय न बघता जो उत्पाद रूप वस्तू असतो होती तिला आम्ही त्या पद्धतीने सांगितलं. सांगण्यामध्ये वेगळेपणा असेल, पण आम्ही काचेचे तुकडे हे उत्पाद रूप आहे आणि त्याच काचेच्या तुकड्यांमध्ये कपपर्ययीचा व्यय आहे आणि माती किंवा काच या रूपाने ध्रुवता आहे. एका समयात आणि एका पर्यायी ते आहे, पण भिन्न भिन्न पर्यायींची विवक्षा आहे. परिणाम शक्तीत नित्यता आणि अनित्यता दोन्ही आहे, पण नित्यतेचा निर्णय करणारी पर्याय अनित्य आहे. महत्वाचं वाक्य आणि लक्षात ठेवण्यासारखं की परिणाम शक्ती जी आहे ही त्याच्यात नित्यता पण आहे आणि अनित्यता पण आहे. आणि नित्यतेचा जो निर्णय करणारी जे पर्याय आहे या पर्यायीचं अस्तित्व मात्र एक क्षणवरती अनित्य. स्वसंवेदन ज्ञानाची पर्याय एक समयवरती ही त्रिकाली न्यायक भगवान आत्मा आहे हा निर्णय करते आणि त्यानेच आत्मेची प्रसिद्धी होते. म्हणजे ही पर्याय पण एक समयवरती स्वसंवेदन ज्ञानाची जी पर्याय आहे या पर्यायीमध्ये त्रिकाली न्यायक स्वभावी आत्मा आहे हा निर्णय झालेला आहे. उत्पाद व्ययाशिवाय विसदृतशी शिवाय परिणमन नाही आणि सदृतशी शिवाय द्रव्याशिवाय नित्यता नाही, एकता नाही. ज्ञान पर्याय जेव्हा अंतर्मुख होऊन त्रिकाली आत्म्याचे लक्ष करेल तेव्हा या शक्तीचं भान होतं आणि त्याबरोबर त्या आत्म्याची अखंडताही जाणवते. आत्म्यात परावलंबन नाही, अशुद्ध पर्यायी सुद्धा आत्म्याचा परम शुद्ध स्वभाव कारण परमात्मा हा शुद्धच आहे. जर कुणी आम्हाला प्रश्न विचारला आज तू शुद्ध आहे की अशुद्ध आहे, प्रश्न साधा आहे. सहज कुणी विचारलं आज तुम्ही शुद्ध आहात की अशुद्ध आहात, उत्तर आम्हाला अनेकांतांनी द्यावं लागतं. जर आमचं शुद्धतेवर लक्ष असेल, शुद्ध द्रव्यार्थिक नयाची विवक्षा आम्ही लावत असू तर आम्ही म्हणू शकतो की मी आज शुद्ध आहे. आणि त्याच वेळेला जर आम्ही पर्यायिक नयाची अपेक्षा लावली, अशुद्धतेवर आमचं लक्ष आहे, तर आम्ही या समयात म्हणू शकतो की मी आज अशुद्ध आहे. ज्या दृष्टिकोनातून आम्ही वस्तू शुद्ध आहे म्हटलं त्या दृष्टिकोनातून पर्यायीलाही आम्हाला कथनचित शुद्ध म्हणावं लागतं आणि ज्या पर्याय दृष्टिकोनातून आम्ही पर्याय अशुद्ध म्हटली त्या दृष्टिकोनातून द्रव्य देखील आम्हाला कथनचित अशुद्ध म्हणावं लागतं. तर असा हा अनेकांत जीवनामध्ये आम्हाला कोणत्याही तऱ्हेने लावायचा आहे. आणि ही जाणीव सर्व जीव द्रव्यांच्या पर्यायी येऊन या मंगल कामनेसह ओम ह्रीम सच्चिदानंद स्वरूपोहम. सच्चित आणि आनंद हे तीन शब्द. सत अस्तित्व रूप, चित चैतन्य रूप आणि आनंदमयी हा आत्मा आहे. म्हणून हा जाप ओम ह्रीम सच्चिदानंद स्वरूपोहम या ठिकाणी आज आपण थांबतो आहे. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.